चाऱ्याचा वापर न करता एकदम सोपी ट्रिक वापरून एकदम बारीक अशी मोत्यासारखी आपण इथे बुंदी बनवणार आहोत आणि त्यापासून छान असे रसरशीत मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत। नमस्कार, अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण बनवणार आहोत गौरी गणपती स्पेशल इथे छान असे मोतीचूरचे लाडू। तर एकदम सोपी पद्धत वापरली, झाऱ्याचा अजिबातही वापर न करता एकदम सोपी ट्रिक वापरली आपण। दूध पिशवीपासून इथे छान असे मोतीचूरचे लाडू बनवलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर मोतीचूरचे लाडू आपण एकदम सोप्या पद्धतीने दूध पॅकेट पासून कसे बनवले ते बघूया। सगळ्यात अगोदर आपण इथे एक भांड्यामध्ये बेसन पीठ घेऊया। तर 2 वाट्या इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। हलकसं आपण असं शीग लावून ह्या 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय, पण तुम्ही एक वाटी घेऊ शकता, कप घेऊ शकता, कोणत्याही भांड्याने माप करून घेऊ शकता, म्हणजे याच्यामध्ये पाणी घालायला आपल्याला अंदाज येतो। तर बघा मी अशा पद्धतीने इथे आता वाटीमध्येच पाणी घेतलंय। आता 1 वाटी पाणी आपण या बेसन पिठामध्ये घालून घेऊया। सर्व पाणी सोबत घालायचं नाही, एकच वाटी आपण पाणी घालून घेतलं, 1 वाटी भरून आपण साईडला ठेवलंय। आता आपण सुरुवातीला काय करूया, बेसन पीठ छान असं चांगलं खलवून घेऊया। याच्यामध्ये ज्या काही गाठी आहे त्या मोडून घ्यायच्या चांगल्या, एकही गुठळी आपल्याला याच्यामध्ये ठेवायची नाही। त्याच्यासाठी पाणी थोडं थोडं घालायचं आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने बेसन पीठ जे आहे ते चांगलं खलवून घ्यायचं। इथे मी पॅकेटचं बेसन पीठ वापरलेलं आहे, तुम्ही घरगुती सुद्धा वापरू शकता। थोडं जाडसर जर असेल तर सुजीच्या चाळणीने चाळून घेऊ शकता। तर बघा आता असं करत आपण थोडं थोडं करत पाणी आता याच्यामध्ये घालून घेऊया। जे दुसऱ्या वाटीमध्ये आपण पाणी घेतलंय ते घालूया थोडं थोडं आणि पीठ छान असं खलवून घेऊया। तर एकदम सोपी ट्रिक वापरून आपण छान अशी इथे मस्त बारीक अशी बुंदी तयार केलेली आहे। अजिबातही झाऱ्याचा वापर केलेला नाही, दूध पॅकेट पासून आपण ही बुंदी तयार केली आणि एकदम सोपी पद्धत आहे ही, अजिबात आपल्याला जास्त वेळ लागलेला नाही। तर बघा आता मी या वाटीमधलं सुद्धा दुसऱ्या वाटीमधलं सुद्धा पाणी थोडं थोडं करत याच्यामध्ये घालून घेते आणि पीठ छान असं हे खलवून घेते। पिठामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही, सर्व गुठळ्या ज्या आहेत ते छान अशा मोडून घ्यायच्या, म्हणजे बुंदी अगदी मस्त अशी आपली बारीक अशी मोत्यासारखी तयार होते। आता संपूर्ण 2 वाट्या पाणी आपण या पिठामध्ये घालून घेतलंय। आता छान असं तळापासून आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचंय। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही। 2 कप आपण बेसन पीठ घेतलंय, त्याच्यासाठी 2 वाट्या पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान असं तयार करून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं इथे तयार झालं, एकदम परफेक्ट असं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलंय। आता आपण ही बुंदी इथे दूध पॅकेट पासून बनवणार आहोत। तर आपण इथे दूध पिशवी घेतली, ती छान अशी धुवून घेतली, स्वच्छ करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण कैचीने कट करून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला मिश्रण हे भरून घ्यायचे। अशा पद्धतीने दूध पॅकेट पासून तुम्ही बुंदी बनवून बघा, खूप छान अशी एकसारखी बुंदी, अगदी बारीक अशी बुंदी तयार होते। अजिबातही आपल्याला झाऱ्याची गरज पडत नाही, तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर बघा आता तळापासून आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला या दूध पिशवीमध्ये अशा पद्धतीने चमच्याने हे मिश्रण घालून घ्यायचे। तर बघा आता अशा पद्धतीने आपण ना याच्यामध्ये 4-5 चमचे मिश्रण घालून घेऊया। आता आपल्याला पिशवी अशी एक सारखी गोळा करून घ्यायची, हातामध्ये पकडता येईल अशा पद्धतीने, तुम्ही रबर सुद्धा वरतून लावू शकता। आता याला ना अगदी छोटूसं असं होल करून घ्यायचं आपल्याला। बघा अगदी छोटंसं असं आपण इथे कट करून घेतलं याला। आणि आता इकडे ना लाईट गेली होती, त्याच्यामुळे निम्मी बुंदी तर माझी बनवून झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवून घेतली। लाईट जर गेली तर लाईट काही लवकर येत नाही आणि हे लाडू मला संध्याकाळी आरतीमध्ये बनवायचे होते। तर लाईट जर गेली तर दिवस लाईट येत नाही, लाईटीचा खूप प्रॉब्लेम चालू आहे। तर म्हटलं व्हिडिओ आपण नंतर पण बनवू शकतो, पण आपल्याला हे संध्याकाळी प्रसादाला बनवायचे। तर मी काम चालूच ठेवलं होतं आणि तेवढ्यातच लाईट आली, तर निम्मी बुंदी इथे बनवून झाली। तर बघा अशा पद्धतीने अगदी बारीक अशी ही बुंदी तयार झाली, तुम्ही बघू शकता एकसारखी झाली। आणि बुंदी सोडताना फक्त आपल्याला पिशवी हलकीशी वरतून धरून राहायची आणि मध्यभागी धरायची, कढईच्या जे आहे मध्यभाग ना तिथे धरायची, म्हणजे तिथे तापमान जास्त असताना म्हणजे एकसारखी बुंदी आपली अगदी मस्त अशी एकमेकाला चिकटत नाही। आता बघा या पद्धतीने बुंदी मी अगोदर एवढी बनवून घेतली होती, लाईट गेली होती त्याच्यामुळे मी बुंदी बनवून घेतली होती अगोदर आणि मस्त अशी बुंदी तयार झाली, तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी झालेली आहे। आता सर्व बुंदी बनवून झाली, आता आपण पाक तयार करून घेऊया। तर आता 2 वाट्या आपण इथे साखर घेतली, तर दोन्ही वाट्या इथे मी सपाट घेतलेल्या आहेत। आपण बेसन पीठ घेतलं ते शीग लावून वाटी भरून घेतलं होतं, इथे सपाट वाटी आपण 2 साखर घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साखरेच्या निम्म पाणी घालायचं, म्हणजे 1 वाटी आपण पाणी घालून घेतलं। आता साखर छान अशी विरघळून घेऊया।
तर बघा साखर मी चांगली अशी ढवळून घेतली, छान अशी विरघळल्यानंतर याच्यामध्ये आपण आहे ना कलर घालून घेऊया, म्हणजे छान असे आपले मोतीचूरचे लाडू जे आहेत ते मस्त सुंदर दिसतात आणि हलवाई सुद्धा अशा पद्धतीने कलर घालतात। बघा आता आपण छान असा कलर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हा पाक तळापासून ढवळून घेतला। तुम्हाला जर कलर घालायचा नसेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण बेसन पीठ घालून घेतलं तिथे 2 चिमूट हळद पावडर सुद्धा घालू शकता किंवा पाकामध्ये केसरच्या काड्या सुद्धा घालू शकता, कलर जर तुम्हाला वापरायचा नसेल तर। तर बघा आता अशा पद्धतीने पाक आपण छान मेना 1-2-3 मिनिटं चांगला शिजवून घेऊया। तर पाक आपला झालाय का आपण अगोदर चेक करूया। तर हलकासा चिपचिप असा हा पाक झालाय, अजून 1-1.5 मिनिट हा पाक आपण शिजवून घेऊ। कलर घातल्यामुळे तुम्ही बघू शकता मस्त असा हा सुंदर असा पाक दिसतोय। आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बुंदी घालू ना त्यावेळेस बुंदीला छान असा कलर येतो, मग लाडू आपले खूप सुंदर दिसतात। आता अजून 1-1.5 मिनिट पाक शिजवून घेतल्यानंतर बघा हलकीशी तार तुटते, पण पूर्णपणे तार तुटत नाही, खेचली जाते फक्त। अशा पद्धतीने आपला हा पाक तयार झालाय। चिपचिप होऊन हलकीशी तार अशी खेचली गेली की लगेच आपल्याला याच्यामध्ये बारीक बनवून घेतलेली बुंदी घालून घ्यायची। आता बुंदी घालून घेतली की चांगलं आपल्याला 3-4 मिनिटं अशा पद्धतीने खालीवर करून घ्यायचं पाकामध्ये। गॅस सुरूच आहे आपला मध्यम, एक 3-4 मिनिटं अशा पद्धतीने बुंदी घालून घेतल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय। तर बघा पुन्हा आपण गॅस बंद करून 4-5 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि मस्त अशी बुंदी मऊसूत झालेली आहे आणि ओलसरपणा आहे त्याला, अगदी कोरडी अशी झालेली नाही, ओलसर दिसते, म्हणजे छान अशी बुंदीने पाक शोषून घेतलेला आहे, मस्त मऊसूत झाली। आता पुन्हा एकदा आपण छान असं तळापासून हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक बुंदी जी आहे ती खूप छान दिसते। आता आपल्याला याचे लगेच लाडू बांधून घ्यायचे, खूप वेळ जास्त ठेवू नका, ते कडक होऊ शकतं लाडूचं जे मिश्रण आहे ते, मग तुम्हाला लाडू याचे बांधता येणार नाही। आता बघा 1-1.5 मिनिट झाला आणि हलकसं हे लाडूचं जे मिश्रण आहे ते हलकसं कोमट देखील लागतंय हाताला। आता याच्यामध्ये आपल्याला मगज बिया घालून घ्यायच्या आहेत, म्हणजे टरबुजाच्या बिया घालून घ्यायच्या। आता 2 चमचे इथे मी टरबुजाच्या बिया घालून घेतल्या। आता याला छान असा स्वाद येण्यासाठी आपण याच्यामध्ये वेलची पूड देखील घालून घेऊया आणि मस्त अशी आपण बारीक बुंदी बनवून याचे मस्त मोतीचूरचे लाडू बनवूया, अगदी रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू तयार होतात। आता हे मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया, बिना झंझट, बिना जास्त पसारा न घालता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे दूध पिशवीच्या पॅकेटपासून अशी बारीक बुंदी बनवून त्याचे छान असे लाडू बनवणार आहोत। तर अजिबात मला जास्त वेळ लागला नाही, जास्त पसाराही झाला नाही, खूप सारे भांडे आपण इथे खराब केलेले नाही आणि जाडसर बुंदी काढून मग ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची किंवा बेसन पिठाचे मुठपुळे करायचे, ते तळायचे, मग ते चुरून घ्यायचे। अशी झंझट न घालता तुम्ही अशी पद्धत वापरून लाडू नक्की बनवून बघा। बघा सहज असा याचा लाडू वळल्या जातोय आणि मिश्रण देखील आपलं हलकसं कोमट आहे। आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचंय, आपण तेलामध्ये बुंदी तळून घेतली, तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता, पण जास्तीत जास्त आपण तेलामध्येच तळून घेतो, त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये काय करूया, तूप घालूया। तर छोटा चमचा जो असतो ना आपला पोहे खाण्याचा, त्या चमच्याने आपण इथे 3 ते 3.5 चमचे असं तूप घालून घेतले, म्हणजे खूप छान असा लाडूला स्वाद येतो, जशी आपण ही तुपामध्येच बनवलेली आहे। तर आता तूप घालून घेतल्यानंतर आपण छान असं एकत्र करून घेऊया आणि लगेचच आपण आता याचे लाडू बांधून घेऊया। लाडू बांधायला देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे बनवता येतील, अजिबात मेहनत घ्यावी लागणार नाही, कारण की मिश्रण खूप छान असं आपलं इथे तयार झालंय। बुंदीने छान असा पाक शोषून घेतलाय, अगदी मऊसूत असे झालेले आहे। बघा एक हाताने म्हटलं तरी आपण हे लाडू सहज अगदी वळवू शकतो। तर अशा पद्धतीने आपण आता याचे लाडू हव्या त्या आकारामध्ये बांधून घ्यायचे, लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे लाडू तुम्ही याचे बांधू शकता। अगदी जास्त असं दाबून दाबून घ्यायचं नाही, जेणेकरून त्याच्यामधला पाक जो आहे ते संपूर्ण निघून जाईल। अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे लाडू जे आहेत ते बांधून घ्यायचे आणि बघा मस्त अप्रतिम असा हा लाडू आपला इथे तयार झालेला आहे, अगदी मस्त झालाय। बारीक बुंदी जी आहे ती अगदी भन्नाट अशी दिसते, अजिबात आपण ही मिक्सरमध्ये वाटलेली नाही, मिक्सरमध्ये वाटून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने बुंदी बनवून बघा। तर आता संपूर्ण लाडू जे आहे ते आपण याच पद्धतीने बांधून घेऊया। असा अवघड वाटणारा पदार्थ जर सोप्या पद्धतीने जर तयार केला तर अगदी भारी वाटतं आणि तो जर परफेक्ट असा जर झाला ना तर अजूनच खाण्यापेक्षा अगदी तसंच बघूनच पोट भरतं, तसंच काहीच झालेलं आहे आज, कारण की ही एवढी छान अशी बारीक बुंदी एकसारखी आपली तयार झाली, छान अशी आपण तळून घेतली, पाकामध्ये ती अगदी मस्त अशी मुरलेली आहे आणि मस्त अशी त्याचे लाडूही झालेले आहे। तर खाण्यापेक्षा बघूनच ते अगदी मन असं मस्त भरलेलं आहे। तर बघा आता संपूर्ण लाडू जे आहे ते आपण ह्याच पद्धतीने आता इथे बांधून घेऊया। तर संपूर्ण लाडू आपले इथे बांधून झालेले आहे, काय छान असा कलर आलाय आणि एकसारख्या आकारा इथे मी हे लाडू बांधून घेतलेले आहेत, मस्त दिसत आहेत, खूप सुंदर असे हे लाडू दिसत आहेत। आणि आपण 2 कप इथे बेसन पीठ घेतलं होतं, त्यापासून आपले
एवढे लाडू इथे तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरा आणि एकदम सोप्या पद्धतीने गौरी गणपतीसाठी मोतीचूर लाडू नक्की बनवून बघा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा। तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला ते सुद्धा सांगा। आणि आजचे मोतीचूरचे लाडू तुम्हाला कसे वाटले, ही सोपी ट्रिक आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर बघा मी एक लाडू तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। भन्नाट असे हे लाडू आपले इथे अगदी रसरशीत तयार झाले, मस्त बुंदीने पाक शोषून घेतलाय त्याच्यामुळे मस्त झालेले आहेत। तर या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग आपण अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। त्याच्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।